आतापासूनच मुंबईच्या महापौर पदावरती दावा ठोकण्यास सुरुवात केली आहे। विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी तो दावा केलेला आहे। भाजप प्रदेशाध्यक्षांनी मुंबई पालिकेच्या महापौर पदावरती दावा केल्यामुळे वादाला तोंड फुटलंय। भाजपच्या दाव्यावरती शिवसेनेकडून सुद्धा खोचक प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे। महापौर पदावरून राजकीय वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेत मुख्यमंत्री फडणवीसांनी या वादावरती अखेर पडदा टाकला। महापौर हा महायुतीचाच असेल असं फडणवीस म्हणाले। निवडणुकांच्या काळाच्या अगोदरच याची चर्चा सुरू झाली आहे की लवकर या निवडणुका झाल्या पाहिजेत आणि लवकर या मुंबईवरती महापौर हा महायुतीचाच बसला पाहिजे आणि खात्री आहे की तो महापौर भाजपचा बसेल। महापौर पण महायुतीचाच बसणार आहे, पण तो भाजपचाच बसेल हे काही आम्ही सांगू शकत नाही, कारण शिवसेनेचाही महापौर बसू शकतो हे निवडून आल्यावरच ठरणार आहे। मला वाटतं भाजप प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांची बोलताना चूक झाली असावी, ती त्यांनी उद्या परवा दुरुस्त करावी अशी आमची त्यांना विनंती आहे। त्यामुळे आतापासून अशा प्रकारची विधानं महायुतीकडून जाऊ नयेत अशी आमची अपेक्षा आहे। असं कोणीही म्हटलेलं नाही, सगळ्यांनी महायुतीचं म्हटलेलं आहे। आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करू नका। मुंबईचा महापौर महायुतीचा, आता मी मुख्यमंत्री म्हणून भाजपचा महाराष्ट्रातला सर्वोच्च नेता म्हणून तुम्हाला सांगतो, मुंबईतला महापौर महायुतीचाच।